जिम्नॅस्टिक इज अ न्यू सब्जेक्ट. म्हणजे न्यू म्हणण्यापेक्षा ते टिपिकल स्कूलिंगमध्ये होतं, जिम्नॅस्टिक वगैरे शिकवत नाही. सो ह्याला नॉर्मल सब्जेक्ट्स आहेत सगळे का थोडे वेगळे आहेत की आपण पिक अँड चूज करू शकतो? त्याच्यामध्ये आता बोर्ड वाईज आहेत, पण आता हा 8th मध्ये जाणार आहे ना, तर ह्याला मनी मॅनेजमेंट पण आहे या स्कूलला. म्हणजे त्याला 8th मध्येच शिकता येणार आहे की पैसा काय आहे किंवा इन्व्हेस्ट कसं करायचं. त्यांना इन्व्हेस्टिंग सुद्धा आतापासूनच शिकवणार आहेत ह्या स्कूलला. म्हणजे तो आता नेक्स्ट इयरला त्याला तो सब्जेक्ट असणार आहे. म्हणजे बेसिकली थोडं प्रॅक्टिकल ओरिएंटेड गोष्टी आहेत. जसं टिपिकल तुम्हाला मॅथ्स, मग ते साइन कॉस थिटा, म्हणजे त्याचा ऍक्च्युअल व्यवहारात कधीच आपल्याला उपयोग होत नाही. तर आणि आता त्याच्या आधीचं जे स्कूल होतं तर त्याला प्रॉपर बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री असे सब्जेक्ट होते, पण इथे होल फक्त सायन्स सब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलंय आणि ते तुम्ही जे काही आपण म्हणतो ना की सायन्सचे जे हे असतात एक्सपेरिमेंट, ते आपण घरी सुद्धा करू शकतो. म्हणजे ते किट वगैरे सुद्धा ते घरी प्रोव्हाइड करतात. अच्छा, म्हणजे लिस्ट डाऊन करू शकता तुम्ही कुठले सब्जेक्ट्स आहेत? आता त्यांना मराठी किंवा हिंदी ऑप्शन, मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे, जिओग्राफी, हिस्ट्री, हे सगळे सब्जेक्ट आहेत. ओके, सो सब्जेक्ट्स भले सेम असतील पण मे बी आतमधलं करिक्युलम इज मोर प्रॅक्टिकली ओरिएंटेड.